विनोदात लोळवून हास्यात घोळवून सुखाचा आणलाय वसा मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा गडबड लोळाल पाठवर पडाल खुर्ची पकडून बसा खदा खदा खुदू खुदू किदी किदी हसा क्लोजअप हास्य सम्राट. नमस्कार नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे या हास्य क्रीडांगणावर जे खचाखच भरलेलं आहे प्रेक्षकांनी. आणि आता 12ही खेळाडू ज्यांची अंतिम सामन्यात निवड झालेली आहे ते तयार आहेत उत्तुंग षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करण्यासाठी. विनोदाचा परफॉर्मन्स घेऊन ते तयार आहेत आणि मी सुद्धा सज्ज आहे इथे या हास्य क्रीडांगणावर ज्याचं नाव आहे क्लोजअप. वा 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 वा. तू खेळाडू आहेस का कॉमेंट्रेटर आहेस? नाही म्हणजे कपडे खेळाडूचे घातलेत आणि कॉमेंट्री कसली देतोयस? नाही, मी आहे कॉमेंटेटरच, परंतु मला असं सांगण्यात आलंय की कॉमेंटेटर होण्यासाठी आधी खेळाडू असावं लागतं. कारण गावस्कर, रवीश शास्त्री, नवज्योत सिंग सिद्धू यासारखे चांगले चांगले मोठे मोठे कॉमेंटेटर आधी खेळाडू होते असं म्हणतात. बरं बरं. पण का हो, मला हे सगळे प्रश्न विचारणारे तुम्ही कोण बरे? मी SCCIचा अध्यक्ष आहे. HCCI म्हणजे काय हो? हास्य काउंटी क्लब ऑफ इंडिया. हो हो, तुम्ही अध्यक्ष आहात. हो हो. नमस्कार. एक मिनिट तुम्ही मी पण HCCIचा अध्यक्ष आहे. जी तुम्ही पण अध्यक्ष, दोन दोन हो. अध्यक्ष आज कसं काय हे झालंय, काय टोपी आम्ही घातली दोघंही एकमताने जिंकून आलो इलेक्शन मध्ये. एक मताने दोघेही जिंकून आला? हो, म्हणजे काय झालं, दोनच मतदार होते ना. मी माझं एक मत ह्यांना दिलं, ह्यांनी यांचं एक मत मला दिलं. मग आम्ही दोघे अध्यक्ष झालो एक मतानं. वा वा वा, छान आहे. पण सामना सुरू करण्याच्या आधी काही कडक अटी आहेत आमच्या. कडक अटी आहेत, सांगा सांगा. हे पा, या हास्य क्रीडांगणावर टिवल्या बावल्या करणे, थट्टा मस्करी चेष्टा करणे याला पूर्ण मुभा आहे आमची. हो हो हो. आणि एखाद्या खेळाडूला जर असं T-शर्ट काढून असं नाचावं असं वाटलं ना, चालेल बरं का. बॅट बॉल सगळं ग्राउंड वगैरे आणलेलं आहे ना सगळं. बरं, तयारी केली आहे ना सगळी? चला. असा हा जोश, असा हा उत्साह आहे क्रीडांगणावर, हास्य क्रीडांगणावर. आणि आता हास्य क्रीडांगणावर जितेंद्र जोशी स्टँड कडून सगळे खेळाडू इथे मैदानावर उतरत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. या 12 जणांपैकी फक्त 10 जणांचीच हास्य सम्राटच्या टीम मध्ये निवड होणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. या 12ही जणांना आमच्या दोघांच्या वतीनं एकमतानं शुभेच्छा. प्रेक्षकांमध्ये खूपच उत्साह आहे आणि सामना रंगत जाणार आहे याची मला खात्री वाटते. आणि म्हणूनच मी बोलवतो आमच्या पहिल्या खेळाडूला. अकोल्याचा किशोर बळी, विदर्भातला गळी. बळी नाही जाऊ देणार, घेणार हो. आता माझ्या प्रेमभंगाची कविता तुम्हाला ऐकवतो, वऱ्हाडी कविता. काय एवढ्या मोठ्या हिंदुस्थानात एकही नाही भेटला, एवढ्या मोठ्या हिंदुस्थानात एकही नाही भेटला. आणि त्या अमेरिकेचा श्रीराम नेने त्या हेंबाळीले पटला. मले भल्ली पसंत आली होती भाऊ माधुरी, पण मायावाली लव्ह स्टोरी तशीच राहिली अधुरी. पण आता ते पस्तवून राहिली नायगावकर साहेब. आता ते म्हणते नेने मजशी ने परत मातृभूमीला. 6 जना प्राण तळमळला. तर असा घोर आहे. अरे किती लावल्या उदबत्त्यान किती जायला कापूर, किती लावल्या उदबत्त्यान किती जायला कापूर. शेवटी माया करीनाले भेटला शहीद कपूर. आणि तुम्हाला सांगू काहून तिचा इरादा बयकला, तुम्हाला सांगू काहून तिचा इरादा बयकला. तो दिसते हँडसम आणि मी दिसतो कयकला. काहून की आता विदर्भातला माणूस आहो ना, लोड शेडिंग मध्ये जन्म झाला माया. सलमानले म्हणलं तू कॅटरीना संग जाय, विवेकले म्हणलं ओ बे मुकट्यानं राय. एकदा म्हणलं तिले का माई होशीन काय, पण बेमान निघाली ना भाऊ ऐश्वर्या राय.
उपाशी राहिल्यापेक्षा सणान बेसन भाकर खावा आणि निदान म्हटलं लगन आता राखी सावंत संग लावा. गरीबाची पोरगी बिचारीले कपडे नाही भेटत. गरीबाची पोरगी बिचारीले कपडे नाही भेटत पण तिले काही मावाली कदर नाही वाटत. आता तिचं कसं आहे, अनासपुरे साहेब रोजच्या रोज चुका, थुक्याले थुका, इना मिना डिका मिका कोणी घ्या मुका. आणि कोणच नाही पुसले भाऊ मायावाले आसू, ना मल्लिका शेरावत ना बिपाशा बासू. आणि नाव घेणं सोडून दिलं म्या किसनाचं रामाचं. अरे सर गाव मामाचं पण एक नाही कामाचं, सर गाव मामाचं पण एक नाही कामाचं. धन्यवाद. आता खेळी खेळण्यासाठी येतो आहे आमचा दुसरा खेळाडू सिद्धार्थ किल्लारे, परभणी. जगामध्ये जर्मनी, महाराष्ट्रात परभणी. नांदेडमध्ये काही दुर्गादेवीचे 1-2 शो केले मी. ताबडतोब इकडे फोन आला की शूटिंगसाठी तुम्हाला यावं लागेल. आता आमच्या इकडे 10च्या नंतर रेल्वे नाही इकडे येण्यासाठी. मग चला म्हटलं आपण बसस्टँडवर जावं. जसं मी बसस्टँडवर जायला लागलो सगळे लोक घाबरत पळत या लागले. खिल्लार साहेब जाऊ नका म्हणे. मला काय झालं? आपल्या नांदेडच्या बसस्टँडवर ओसामा बिन लादेन आला म्हणे. मी परेशान, थरथर कापायला लागलो. ज्याला अमेरिकेने $1,00,000 अब्ज असं इनाम ठेवला तो ओसामा बिन लादेन नांदेडच्या बसस्टँडवर. मी 2-4 लोकांना विचारलं, जाऊच नका म्हणे. खरंच सांगायला म्हणे. आता काय सांगा, आम्ही स्वतः ऐकलं म्हणे, आम्ही असे अनाऊन्समेंट ऐकली म्हणे. आता मला इकडं येणं फार आवश्यक होतं. आता राहवलं नाही माझ्या सीट. तसंच मी थरथर कापत गेलो चौकशी कार्यालयामध्ये आणि त्यांना विचारलं, हो साहेब आपल्या नांदेडच्या बसस्टँडवर ओसामा बिन लादेन त्याचं काय झालं म्हणे. खिल्लार साहेब अनाऊन्समेंट अशी होती म्हणे, गाळा क्रमांक 2 उस्मानाबाद नांदेड, गाळा क्रमांक 2 उस्मानाबाद नांदेड, गाळा क्रमांक 2 वर उभी आहे. आता लोकांना ऐकू आलं म्हणे ओसामा बिन लादेन. अनाऊन्समेंट होती ओसामा बिन लादेन नाही, उस्मानाबाद नांदेड. आता लोकांना असं ऐकू आलं म्हणे आणि त्याच्यामुळे हा सगळा घोळ झाला म्हणे. असाच धाक कशाला म्हणतो, जसं शिक्षकांचा धाक असतो विद्यार्थ्यांवर किंवा आईवडिलांचा धाक असतो आपल्या मुलाबाळावर. असेच एक पोल्ट्री फार्मचा मालक होता, कुक्कुटपालनाचा त्याचा व्यवसाय. आणि त्याने धाक घातला कोंबड्यांना. एक काम करा म्हणे, उद्यापासून सगळेजण 2-2 अंडे द्या म्हणे. कोंबड्या परेशान झाल्या, आपसमध्ये डिस्कस करायला. माय मी तर कवा एकच देते ना कवा देतही नाही म्हणे. झालं 7-8 दिवस झाले मी तर खुडूकही झाले म्हणे. देवावं लागतंय म्हणे, आपला मालक लय खराब आहे म्हणे. कोंबड्या परेशान झाल्या. आता काय करावं, काय सुचना त्यांना. नेमकं आता काय कशामध्ये आपण काय करायचं काहीच कळणार त्यांना. सकाळी आला मालक, दिले का म्हणे 2-2 अंडे. सगळ्यांना चेक करत गेला. सगळ्यांना 2-2 अंडे दिले. एकाला विचारलं, तू 1 अंडा काय दिलं म्हणे. मी कोंबडा आहे म्हणे साहेब. काही ऑफिसर लोक चेक करण्यासाठी आले की आज कोंबडी खाल्ल्यामुळे चिकनगुनिया व्हायला लागल्या, बिमाऱ्या व्हायला लागल्या. चला म्हणे आपण तपासू म्हणे की कुठं कुठं पाळलं आहेत. त्यांच्या मालकाला विचार म्हणे ते काय खाऊ घालतात काय नाही खाऊ घालतात. असेच एक ऑफिसर्स लोक आले आणि त्या मालकाला म्हणायला लागले, अय इकडे आहे म्हणे, हे काय म्हणे कोंबड्या वाळून गेल्या म्हणे, सुकून गेल्या म्हणे, तुम्ही काय खाऊ घालता म्हणे. काय उडाले साहेब म्हणे. अरे बापरे, त्यांना बदाम खाऊ घालतो म्हणे साहेब, शिरा खाऊ घालतो म्हणे, ज्यूस पी असतो म्हणे. आता तुम्हाला काय सांगावं, कवा थोडी रंबी पाचतो म्हणे. हा तुमच्याकडे एवढा मोठा पैसा आहे म्हणे. हो साहेब म्हणे, हे आता तुमच्या आशीर्वाद. आम्ही इन्कम टॅक्सवालेत म्हणे. चला 1,000 रुपयाची फाईन भरा. 1,000 रुपयाची फाईन भरली. परेशान झाला. दुसऱ्या दिवशी काय ऑफिसर आले, काय घालता म्हणे खाऊ घाले तुमच्या कोंबड्यांना. काय नाही साहेब म्हणे, काही नाही म्हणे. रेती खातात, कधी लाकडाचा भुसा खातात, कधी उपाशी राहतात, काहीच नाही म्हणे माझं, काहीच नाही. कोंबड्याला मारता का म्हणे तुम्ही, रोगराई वाढेल म्हणे. दे 1,000 रुपये फाईन. परत 1,000 रुपये फाईन. तिसऱ्या दिवशी नगरपालिकेचे लोक आले. ते म्हणायला लागले, काय खाऊ घालता म्हणे कोंबड्याला. काय नाही म्हणे साहेब, सकाळी उठले की सगळ्याला 5-5 रुपये देतो भत्ते. काय खातात आणि काय नाही त्याचं त्यालाच माहित नाही. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. Okay, so it's a lovely place, happening place here. All the lovely people of Maharashtra, all the viewers, it's time for drinks for the players, so don't go anywhere. We'll be back soon in a minute.